हॅलो गाईज, मी तुमची पोलीस वाईफ प्रीती. तर चला, आज काल माझा ब्लॉग पडला नव्हता. काल म्हणजे करणंच झालं नाही. काम नव्हतं जास्त, पण असंच म्हणजे पाऊस खूप येत होता. काल दिवसभर पाऊस येत होता आणि लाईट नसल्यामुळे मोबाईलला थोडी चार्जिंग होती. त्यामुळे मग मी ब्लॉग वगैरे काही एडिट केला नाही किंवा शूट केलं नाही. तर सिया आता बघत बसली आहे टी व्ही. आणि काय होतं, कधी कधी पाऊस पडला ना, काहीतरी असं चटपटीत असं काहीतरी खाऊ वाटतं. आणि खूप दिवस झाले आहे माझ्याकडे ना मुरमुरे पडून राहिलेले आहेत तसेच. तर आपण त्याचे हे बनवूया, चिवडा बनवूया. तर लाईटचं बटन टाकलेलं नाही आहे इथं, कारण लाईट बिल खूप येतं ना, त्यामुळं थोडंसं लाईट आहे ना वाचूनच नाही का हे करावं लागतं थोडंसं. तर मी आता माझ्याकडं आहेत मुरमुरे पडलेले तर त्यासाठी थोडासा लसूण सोलावा लागेल. आपण लसूण ठेचून टाकणार आहेत त्याच्यामध्ये, थोडेसे शेंगदाणे वगैरे फ्राय करणार आहे. तर मी कसं बनवते ते पण तुम्हाला शेअर करते. आणि कारण काय होतं, पाऊस आला ना काहीतरी चटपटीत खाऊ वाटतं आणि एकदम चटपटीत असे आपण आहे ना मुरमुरे बनवून घेऊयात. तर हे बघा, हे माझ्या मागच आली लगे, टी व्ही बघता बघता आली लगेच आहे ना. का आली तू? जा टी व्ही बघत बस, पण जा ना. मी मुरमुरे बनवून आणते तुला. जा, तू जाते का? जा ना प्लीज, जा की, जा ना, बघत बस ना तू. आम्हाला फक्त नाचायलाच येतं, आम्हाला नाचायशिवाय काही जमतच नाही दुसरं. तर मी सांगते तुम्हाला आता मी कसे बनवते ती. खूप दिवसांनी मी बनवणारे चिवडा म्हणावं लागेल. तर मी आता बनवते. त्याच्यासाठी मी पहिले लसूण वगैरे सोलून घेते आणि त्यानंतर मी कसं बनवलं आहे ना ते तुमच्याशी शेअर करते. व्हिडिओ कंटिन्यू करा. आता मी अशा पद्धतीने लसूण घेतला आहे, जवळपास 2 म्हणजे कुड्यांचा आहे. तर मी आबडधोबड आहे ना ठेचून घेणार आहे. आता इथं लसूण मी अशा पद्धतीने का थोडंसं आबडधोबडच कुटून घेतला आहे, ठेचून घेतला आहे. आता इथं वरती मी कढई ठेवली आहे. आता याच्यामध्ये तेल घालून घेऊ तापण्यासाठी, शेंगदाणे वगैरे तळायला, मसाला थोडासा फ्राय करायला. आणि त्यानंतर हे इकडं आहेत ना, इकडे मी हे भडंग मुरमुरे चाळून वगैरे मिसून ठेवलेले आहेत. तर आता चला आपण इकडं तेल टाकून घेऊया. तेल मध्ये आपण शेंगदाणे, कढीपत्ता वगैरे तळून घेऊया. त्यानंतर मसाले, मिरची पावडर वगैरे टाकू. थोडंसं तेल आता गरम होऊन देऊ. त्यानंतर शेंगदाणे आणि कढीपत्ता फ्राय करून घेऊन डायरेक्ट भडंगमध्ये टाकून देऊ. तेल तापलेलं आहे. आता आपण थोडेसे शेंगदाणे आणि माझ्याकडे थोडे ड्रायफ्रूट होते, मी ते पण घातलेत. एकदम छान असे तळून घ्यायचेत आपल्याला, नाही का, लालसर होतं. शेंगदाणे वगैरे फ्राय झाले बघा. आता मी काढून घेते मी आणि डायरेक्ट इथं भडंगमध्ये टाकून देते. आणि सियाची माझ्या लुडबुड सारखी मध्ये असतेच तिची. स्वयंपाक वगैरे करताना तिला टी व्ही लावून दिलाय तरी पण इकडं मध्येच लुडबुड करते. काय हसती? हे बघा, हे तळून झालंय आता आपलं. आता आपण आहे ना कढीपत्ता एकदा तळून घेऊया याच्यामध्ये. आणि त्यानंतर हे तेल जे आहे एक्स्ट्राचं ते ओतून घेऊ आणि थोडंसंच तेल ठेवू. त्यानंतर मसाले मी सांगते तुम्हाला काय काय टाकायचं आहे. आता आपण कढीपत्ता टाकून, हे बघा मी जाळीवरच टाकलाय, चरकने आवाज आला. थोडासा धुतलेला होता त्याच्यामुळं आय थिंक जरा आवाज आला. काढायला सोपा जातो असा, त्यामुळे मग जाळीवरच. काय बाळा? हो, राहू दे तिथं, ठेवून दे. ठीक आहे. आता हे पण आपण भडंगमध्ये टाकून घेऊया. आता कढीपत्ता तळून झालाय. आता मी थोडंसं तेल याच्यातलं काढून घेतलं. याच्यामध्ये आपण आता मोहरी घालूया. मोहरी तडतडून देऊ. त्यानंतर हिंग, जिरे, लसूण आणि तुम्हाला जे मसाले घालू वाटतील ते. आता हे हिंग टाकले थोडंसं. त्यानंतर थोडेसे जिरे, त्यानंतर आपण कुटलेलं लसूण, लसूण ना एकदम असं गोल्डन होऊन द्यायचं आहे आपल्याला.
आणि त्यानंतर आपण काय जास्त मसाले वगैरे नाही घालणार आहेत. आपण फक्त लाल मिरची पावडर घालणार आहे, चाट मसाला असेल तर चाट मसाला, आणि त्यानंतर हळदी पावडर एवढंच घालणार आहेत आपण. म्हणजे जास्त असा मसालेदार नाही बनवायचा आहे आपल्याला. हो येऊ ना, थांब ना 5 मिनटं बाहेर. लसूण एकदम फ्राय झालाय, लाल झालाय. आता आपण याच्यामध्ये मिरची पावडर टाकूया. मी गॅस बंद केलाय आणि नंतर सगळे मसाले टाकून घ्यायला लागले. त्यानंतर हळदी पावडर आणि गॅस बंदच ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपण टाकणार आहे चाट मसाला. हे बघा चाट मसाला पण टाकून घेतलाय मी. आता आपण थोडंसं ह्याला आहे ना थंड होऊन देणार आहेत आणि त्यानंतर भडंगमध्ये टाकणार आहेत. काय होतं कधी कधी आपण आहे ना गरम टाकलं ना त्या मुरमुरा सादळल्या जातात, त्यामुळं थोडंसं थंड होऊन द्यायचा हा मसाला आणि त्यानंतर मग टाकायचा मुरमुऱ्यामध्ये. आणि त्यानंतर आपल्या चवीपुरता आपण मीठ टाकू शकतो आणि त्यानंतर काढून घ्यायचं. बघा आता बऱ्यापैकी थोडंसं थंड होऊन द्यायचं. थोडं आता थंडच होत आलेलं आहे. आता आपण काय करूया, 5 मिनटं वेट करून आपण घालून घेऊ मसाला मुरमुऱ्यांमध्ये. आता हे थंड झालं आहे. आता आपण हे पूर्ण मुरमुऱ्यांमध्ये ओतून घेऊया आणि ह्याला आता चवीपुरतं मीठ टाकून कालून घेऊया आपण. तर अशा पद्धतीने हे बघा आपला भडंग झालेला आहे तयार. बघू शकता तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि पाऊस येत असला ना वाटीत घ्यायचा, मस्त त्याच्यामध्ये कांदा, थोडंसं लिंबू, कोथिंबीर घालून मस्त अशी भेळ तयार करून खाऊ शकता किंवा तसा पण खाऊ शकता. खूप छान लागतो. अशा पद्धतीने ना पिशवीत रॅप करून बांधून ठेवायचं, म्हणजे ना खूप दिवस छान राहतो, कडक सादळल्यासारखं होत नाही. त्यामुळे मी असा बांधून ठेवत असते, खूप छान राहतो. तुम्ही पण नक्की असंच बांधून ठेवा. हा चिवडा तयार झालेला आहे आपला. तर आता मी श्रेयाच्या पप्पांचीच वाट बघते. आज काय जास्त काही बनवायचं नाही आहे. आज फक्त आपल्याला बनवायचं आहे, लाईट बंद केली. तर आपल्याला फक्त आज बनवायचं आहे शिळी कणिक आहे 2 चपात्यांची. मी आज फक्त गोड चपाती, कुणाकुणाला आवडती गोड चपाती म्हणजे साखर चपाती, कुणाकुणाला आवडती नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या घरात तर सगळे आवडेल. सियाला पण खूप आवडती आणि मला पण खूप आवडते आणि तिच्या पप्पांना पण खूप आवडती. तर ते आल्यानंतर आम्ही आता गरमागरम आहे ना साखर चपाती आणि मस्त चिवडा एन्जॉय करणार आहेत. आणि तुम्हाला मी जे बनवलेला आहे चिवडा, त्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीही नक्की ट्राय करा. एकदम इझिली काहीही आपण. आणि तुम्हाला जर ते पापडी वगैरे काही टाकायचं असेल ना तुम्ही टाकू शकता. त्याच्यामध्ये सेव पण ॲड करू शकता. पण मी प्लेनच ठेवला. आमच्या घरामध्ये प्लेनच आवडतं, त्यामुळे मी प्लेनच ठेवला आहे. आणि आता मी एक हाऊसवाईफ आहे आणि नाही का मी असं जास्त काही बाहेर वगैरे जात नाही. त्यामुळं माझे ब्लॉग्स असतील काय म्हणजे ब्लॉग वगैरे असतील ते घरातले किंवा रेसिपीचे किंवा डेली रुटीनचे असेच असणार आहेत. तर मला सपोर्ट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि असा सपोर्ट राहू द्या तुमचा. आणि एवढंच होतं माझ्याकडून. तर आजच्यासाठी उद्या परत आपला नवीन ब्लॉग येणार आहे. आणि माझे नवीन ब्लॉग बघण्यासाठी ना बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.